इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्ती विरोधात आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले। केंद्र सरकारकडून सक्तीने लागू करण्यात येत असलेल्या या निर्णयाचा परिणाम देशातील लाखो भारतीयांवर झालाय। त्याचे व्यापक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर देखील होत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय। बघा या पत्रात नेमकं काय म्हटलं आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल असे दोन पर्याय द्या। वाढत्या इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचं मायलेज कमी होतं। धोरणाचा फायदा काही विशिष्ट उद्योग समूहांनाच होतोय। सध्याची अनेक वाहनं जास्त इथेनॉल मिश्रणासाठी तयार नाहीत। इथेनॉलचा मुद्दा संघर्षाचा न बनता ग्राहकांना पर्याय देण्याचा असावा, असं आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलंय। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।